परळीमध्ये सध्या महापशुधन एक्सपो सुरू आहे आणि त्यामध्ये सातारा जिल्ह्यातून एक म्हैस आलेली आहे. तिची उंची असेल एक 2.5 फुटापर्यंत असेल. आपण पाहू शकतो हे या म्हशीची उंची 2.5 फूट आहे. तिचं नाव राधा असं त्यांनी ठेवलेलं आहे. तिचे मालक सोबत आहेत. त्या म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झालेली आहे. काय या म्हशीपासनं या शेतकऱ्याला काय उत्पन्न मिळतं आहे, कसा फायदा आहे, तिची काय किंमत आहे हे आपण त्यांना विचारणार आहोत. काय उत्पन्न मिळतं आहे आणि कशा पद्धतीचे फायदा आहे या म्हशीचा. नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मंजिला, सातारा. राधाचं वैशिष्ट्य आहे तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो. आता 3.5 वर्ष झालेलं आहे. आतापर्यंत राधाने 25 कुरी प्रदर्शित केली. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्रभर आपल्या कर्नाटक या ठिकाणी जाण्यास संधी होती. आता तिच्या ब्रिडिंगबद्दल सांगायचं झालं तर ती आता 3.5 वर्षाची असल्यामुळे आमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने 1-2 महिन्यात गाभण ठेवणार आहे. आता ह्या म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या उंचीमुळं एक त्याचा पुंगनू जातीच्या गायी छोट्या छोट्या त्या गायी भरपूर आहेत. पण म्हशीमध्ये आता एवढ्या कमी उंचीची राधा पहिलीच आहे. जर उद्या ब्रिडिंग सक्सेसफुल झालं तर छोट्या म्हशी पैदास होऊ शकते. कमी चाऱ्यामध्ये जास्तीत जास्त दूध देण्याचा ह्या ब्रीडचा म्हणजे मुरा ब्रीड असल्यामुळे कमी चाऱ्यात जास्त दूध देते. अंदाजे याची किंमत किती आहे आणि काय. एक राधा एक युनिक गोष्ट आहे. आतापर्यंत जगभरात कुठं नसल्यामुळे सुरुवातीला एक पहिलं प्रयोजन 5 लाख रुपये माहिती झाली. जशी पुढे जात गेली तिचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालं तिचं. त्यानंतर तिला तब्बल 75 लाख रुपये माहिती झालेलं आहे. सध्या या म्हशीची किंमत 75 लाखापर्यंत आहे असं हे शेतकरी सांगत आहेत. आणि या म्हशीचं वजन सध्या जे आहे ते 250 ते 300 किलो असं या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही अवघ्या 5 वर्षाची म्हैस आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे. पण याचं उत्पादन देखील चांगल्या प्रमाणात मिळतं आणि हा शेतीसाठी फायदा आहे आणि याची किंमत देखील चांगली आहे. लोकशिवाय एलियास मराठीसाठी दीपक जाधव, बीड, परळी.